नमस्कार. कसे आहात सगळे? तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कुठल्याही रेसिपीचा किंवा कुठल्याही केकचा नाही आहे. तर इथे मी जन्माष्टमीची तयारी करत आहे. माझ्याकडे एक ब्लाऊज पीस होता, नवीनच होता तो. त्या साडीवर मला दुसरा ब्लाऊज होता, त्यामुळे मी ते काही ब्लाऊज शिवलेलं नाही. म्हणून हे वेस्ट घालण्यापेक्षा मी म्हटलं की माझ्या लड्डू गोपालसाठी मस्त गादी किंवा तकिया असं बनवून घेईल. तर गादी तर मी काय बनवली नाही, 2 तकियेच बनवणार आहे इथे. तर अशा प्रकारे मी त्या ब्लाऊजचे 2 तुकडे करून घेतले आणि उलट्या बाजूनी ते हातावरच स्टिच करून घेतलं आणि त्याला सरळ करून घेतलं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर अशा प्रकारे मी हे उलट्या बाजूने सरळ करून घेतलं आणि त्यामध्ये मी आता कॉटन टाकणार आहे. तुम्ही याच्यामध्ये असे कापडाचे तुकडे वगैरे टाकू शकता, पण मला हे देवासाठी पाहिजे नव्हतं म्हणून मी इथे फ्रेश कॉटन यूज केलेलं आहे. आणि कॉटनमध्ये टाकल्यावर पण बोटांनी असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं, जेणेकरून कुठे गुठळी वगैरे येणार नाही, प्लेट वगैरे म्हणजे असं चोळामुळं तकिया दिसणार नाही. तर इथे मी हातावर स्टिच केल्यामुळे ते तसं दिसत आहे. मशीन नसल्यामुळे तुम्ही मशीन असेल तर मशीनवर स्टिच करू शकता, जेणेकरून सॉफ्ट आणि प्लेन असं दिसेन ते. तर व्यवस्थित असं मी सर्व कॉटन आतमध्ये पसरवून घेतला आणि ही दुसरी बाजू पण मी हातावरती स्टिच करून घेतली. बघू शकता इथे अशा पद्धतीने स्टिच केल्यावरती पण मी दोन्ही हाताच्या मध्ये त्याला ठेवून चोळून घेतला, म्हणजे जेणेकरून आपला आतला जो कॉटन आहे तो व्यवस्थित सर्व बाजूने पसरून जाईल. पण इथे थोडंसं असं घडी आलेलीच आहे. त्याला आता वरतून मला साडीचा काठ लावायचा होता, त्याच्यामुळे मी त्याला काहीच केलं नाही, तसंच ठेवून दिलं. तर बघू शकता इथे माझ्याकडे त्याच ब्लाऊज पीसवरती एका साईडने काठ आलेला, तो काठ मी अशा प्रकारे तुकडा कट करून घेतला आणि दोन्ही तकियाला मी अशा पद्धतीने कवर करून घेतलं आणि हे पण मी हातावरती स्टिच केलेलं आहे. तुम्ही इथे स्टिक पण करू शकता, पण मी स्टिक नाही केला, हाताने स्टिच केलं, जेणेकरून ते मजबूत राहील. अशा प्रकारे आता साईडला मी इथे पॅच वगैरे न लावता माझ्याकडे शो बटन होते, ते शो बटन मी चारी बाजूंनी लावून घेतले. अशा पद्धतीने त्याला शिवून घेतलं. तुम्ही इथे पॅच वगैरे पण लावू शकता किंवा काही कुंदन वगैरे असं असेल तर तुम्ही डेकोरेट करू शकता. व्यवस्थित पद्धतीने मी इथे शो बटन लावून घेतले आणि इथे आपले दोन्ही तकिये रेडी आहेत. अशा प्रकारे मी माझ्या लड्डू गोपालच्या झुल्याला हे तकिये ठेवून दिले आणि हे झुला पण मी डेकोरेट करणार आहे, त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. त्याआधी माझे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.